हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं मराठी एज्युकेशन विथ मी या आपल्या युट्यूब चॅनलवर, जिथे आपण बघत असतो रोज नवनवीन युजफुल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, सोबतच इंग्लिश शिकत असतो, तेही अगदी सोप्या पद्धतीने, अर्थातच आपल्या मातृभाषेतून, आपल्या मराठीमधून. गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेली यूज इंग्लिश वर्ड्स बघणार आहोत. येस गाईज, रोज बोलले जाणारे हे इंग्रजी शब्द आपण अगदी सोप्या पद्धतीने आज शिकणार आहोत. मी आज तुमच्यासाठी असे 50 इंग्रजी वर्ड घेऊन आली आहे की ते तुम्ही बघितल्यावर लगेच तुमच्या तोंडपाठ होणार आहेत. येस गाईज, प्रत्येकाची इच्छा असते की इंग्लिश बोलावे, पण इंग्लिश बोलण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट असते इंग्रजी शब्द. येस गाईज, जेवढा जास्तीत जास्त इंग्लिश शब्दांचा साठा आपल्याकडे असेल तेवढे जास्तीत जास्त इंग्रजी सेंटेन्सेस आपण तयार करू शकणार आहोत. येस गाईज, प्रत्येक सेंटेन्स तयार करण्यासाठी बेसिक नीड असते, ती म्हणजे इंग्लिश वर्ड्स. विदाउट इंग्लिश वर्ड्स आपण कोणतंही सेंटेन्स तयार करू शकत नाही. मी नेहमी सांगत असते की जेवढा जास्तीत जास्त इंग्लिश शब्दांचा साठा आपल्याकडे असेल तेवढे जास्तीत जास्त इंग्लिश सेंटेन्सेस आपण तयार करू शकणार आहात आणि जास्तीत जास्त आपली इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस होणार आहे. त्यासाठी मी तुमच्यासाठी नेहमी डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस, डेली यूज इंग्लिश वर्ड्स असे अनेक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येत असते आणि यापुढेही मी नेहमी घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन जरूर प्रेस करा, ज्यामुळे येणारा माझा प्रत्येक असा नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. वेळ वाया न घालवता गाईज, व्हिडिओला सुरुवात करूया. सो लेट्स स्टार्ट इट. सो गाईज, आपण आज फर्स्ट शब्द घेतलेला आहे स्वीकारणे. बघा, स्वीकारणे, आपण कोणती तरी गोष्ट स्वीकार करत असतो. काही गोष्टी आपण म्हणतो की मी हे स्वीकार करतो किंवा मी हे स्वीकार करते. ओके, तर स्वीकारणे या शब्दाला इंग्लिश मधून म्हणतात ऍक्सेप्ट. ऍक्सेप्ट मीन्स स्वीकारणे. ओके, नेक्स्ट इज पसंत करणे. ओके, एखादी गोष्ट असते की आपण तिला पसंत करतो, सो आपण म्हणणार आहोत त्यासाठी ऍडमायर. ओके, ऍडमायर मीन्स पसंत करणे. ओके, तुम्ही रिपीट करा माझ्या मागे. स्वीकारणे मीन्स ऍक्सेप्ट. ओके, अँड पसंत करणे मीन्स ऍडमायर. ओके, ऍडमायर मीन्स पसंत करणे. नेक्स्ट आपण घेतलेला आहे सल्ला देणे. कोणाला तरी आपण सल्ला देत असतो, सो सल्ला देणे यासाठी यूज करतो आपण ऍडवाइस. ओके, ऍडवाइस मीन्स सल्ला देणे. ओके, खरेदी करणे, पुढचा वर्ड घेतलेला आहे आपण खरेदी करणे. टू बाय मीन्स खरेदी करणे होतं, किंवा नुसतं बाय मीन्स देखील खरेदी करणे. ओके, नेक्स्ट इज भाग्यवान. आपण म्हणत असतो की तू खूप भाग्यवान आहे, किंवा स्वतःला देखील आपण भाग्यवान समजत असतो. सो भाग्यवान मीन्स फॉर्च्युनेट. ओके, फॉर्च्युनेट मीन्स भाग्यवान. क्लिअर. नेक्स्ट इज निराश. बघा, काही वेळेला आपण निराश होत असतो किंवा कोणाला सांगत असतो की निराश होऊ नको, मीन्स अपसेट. ओके, निराश मीन्स अपसेट. ओके गाईज, सो नेक्स्ट वर्ड इज पुढे ढकलणे. ओके, पुढचा आपण शब्द बघणार आहोत पुढे ढकलणे. काही आपण म्हणत असतो की त्या गोष्टीची तारीख पुढे ढकलली गेली आहे किंवा तो प्रोग्राम पुढे ढकलला गेला आहे. सो पुढे ढकलणे यासाठी आपल्याला यूज करायचा आहे पोस्टपोन. ओके, यासाठी आपल्याला कोणता वर्ड यूज करायचा आहे? पोस्टपोन मीन्स पुढे ढकलणे. ओके गाईज, सो पुढचा आपला वर्ड आहे वाचवणे. आपण म्हणतो की हे आपण वाचवायला हवंय. फॉर एक्झाम्पल पैसे, आपण पैसे वाचवायला हवे, किंवा पाणी जनरली आपण म्हणतो सेव्ह वॉटर. सो वाचवणे मीन्स सेव्ह. ओके, सेव्ह मीन्स वाचवणे. नेक्स्ट इज लांब किंवा दूर. ते घर येथून खूप लांब आहे. काही गोष्ट, कोणतं तरी एक स्थान आपण सांगत असतो की ते येथून खूप लांब आहे, ते सांगण्यासाठी यूज करायचं आहे आपल्याला वर्ड फार. फार मीन्स लांब किंवा दूर. ओके, नेक्स्ट इज टकला. टकला यासाठी आपण यूज करणार आहोत बाल्ड. बाल्ड मीन्स टकला.
मजाक करणे किंवा खोड्या करणे. बघा, काही वेळेला एखाद्या व्यक्तीला सवय असते मजाक करण्याची किंवा खोड्या करण्याची. किंवा आपण म्हणत असतो नेहमी की त्याने माझ्यासोबत काय केलंय, मजाक केली आहे, किंवा इंग्लिश मधून त्याला म्हणायचं आहे प्रँक. ओके, त्याने माझ्यासोबत काय केलं आहे, प्रँक. सो अवर नेक्स्ट वर्ड इज उलटी. बघा, उलटीसाठी यूज करायचं आहे वोमिट. ओके, ओमिट मीन्स उलटी. तर आजपासून आपण उलटी न म्हणता ओमिट हा वर्ड यूज करणार आहोत. ओके, नेक्स्ट इज सुजणे. ओके, पुढचा शब्द आपण घेतलेला आहे गाईज, सुजणे. बघा, काहीतरी आपण कधी म्हणत असतो की माझा हात सुजला आहे. सुजणे या गोष्टीसाठी आपल्याला यूज करायचा आहे वर्ड सुजणे मीन्स स्वेलिंग. ओके गाईज, क्लिअर? माझ्या मागे तुम्ही बोलत राहा म्हणजे लगेचच तुमच्या हे शब्द तोंडपाठ होणार आहेत. ओके, स्वेलिंग मीन्स सुजणे. खूप इझी आहे. नेक्स्ट इज आणणे. कोणती तरी गोष्ट आणत असतो किंवा कोणाला आपण आणायला सांगत असतो. ब्रिंग. ब्रिंग मीन्स आणणे. ओके, नेक्स्ट इज लक्ष किंवा ध्यान. बघा, लक्ष द्या, इकडे लक्ष द्या किंवा इकडे ध्यान. ओके, लक्ष किंवा ध्यान यासाठी यूज करायचं आहे अटेन्शन. ओके, अटेन्शन मीन्स लक्ष किंवा ध्यान. ओके गाईज, क्लिअर? नेक्स्ट इज योग्य. बघा, काहीतरी एक प्रॉपर काम करण्याची एक योग्य पद्धत असते किंवा एक योग्य विशिष्ट पद्धत असते, त्यासाठी प्रॉपर आपण म्हणत असतो की प्रॉपर काम झालं पाहिजे. प्रॉपर मीन्स योग्य. नेक्स्ट इज पकडणे. पकडण्यासाठी आपण यूज करतो कॅच. ओके, तुमच्या लक्षात आलं असेल, कॅच मीन्स पकडणे. नेक्स्ट घेतलेला आहे आपण सरळ. सरळ उभा राहा किंवा ते सरळ ठेव मीन्स स्ट्रेट. ओके, स्ट्रेट मीन्स सरळ. नेक्स्ट वर्ड इज उभे. बघा, आपण म्हणत असतो की ते उभे कर किंवा उभा राहा. उभे यासाठी यूज करायचं आहे स्टँड. ओके, स्टँड मीन्स उभे किंवा उभा. ओके, नेक्स्ट इज खट्याळ. आपण म्हणत असतो लहान बाळांसाठी की तो खूप खट्याळ आहे. खट्याळ या शब्दासाठी यूज करतो आपण नॉटी. ओके, नॉटी मीन्स खट्याळ. ओके, नेक्स्ट इज आळस. मला आज खूप आळस आला आहे. आळस मीन्स लेझीनेस. ओके, लेझीनेस मीन्स आळस. इझी आहे बघा गाईज. लेझी मीन्स आळशी अँड लेझीनेस मीन्स आळस. ओके, चावणे. पुढचा शब्द आपण घेतलेला आहे चावणे. बघा, बाईट मीन्स चावणे. स्नेक बाईट आपण ऐकलेलंच असेल. सर्पदंश मीन्स स्नेक बाईट. ओके, नेक्स्ट इज प्रशंसा करणे. कुणाची तरी प्रशंसा आपण करत असतो किंवा कोणीतरी आपली प्रशंसा करत असतो मीन्स ऍडमायर. ओके, ऍडमायर मीन्स प्रशंसा करणे. नेक्स्ट वर्ड घेतलेला आहे गाईज आपण हेतू. तो माझा हेतू नव्हता आपण म्हणत असतो. पर्पज. पर्पज मीन्स हेतू. ओके, नेक्स्ट वर्ड इज पाऊल. बघा, आपण पाऊल टाकत असतो की माझं एक पाऊल, 2 पाऊल आपण म्हणत असतो. स्टेप. ओके, स्टेप मीन्स पाऊल. नेक्स्ट इज चालवणे. आपण गाडी चालवत असतो किंवा काहीतरी गोष्ट आपण म्हणत असतो की हे चालवायचं आहे वाहन. ड्राईव्ह. ओके, ड्राईव्ह करणे मीन्स चालवणे. ओके, ड्राईव्ह मीन्स चालवणे. नेक्स्ट इज विचार. मी त्या गोष्टीचा विचार करत आहे किंवा आपण बघत असतो काहीतरी कोणी चांगले विचार आपल्याला देत असतात मीन्स गुड थॉट. बॅड थॉट आपण बघत असतो. विचार मीन्स थॉट. ओके गाईज, आपल्या चॅनलवर तुम्हाला खूप प्रमाणात गुड थॉट असे बघायला मिळणार आहेत. ओके, गुड थॉट हा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ. ओके, नेक्स्ट इज आधार. बघा, कोणत्या आधारावर तुम्ही ती गोष्ट केली आहे मीन्स बेसिस. ओके, बेसिस मीन्स आधार. नेक्स्ट इज अधिक. अधिक अधिक आपण म्हणतो अधिक पाहिजे मला, खूप पाहिजे मीन्स मोर. ओके, मोर मीन्स अधिक. पुढचा आहे परवानगी. कोणत्याही गोष्टीची आपण परवानगी घेत असतो. परवानगी मीन्स परमिट. ओके, बघा किती इझी आहे. परमिट मीन्स परवानगी. ओके गाईज, तुम्ही बोलत चला माझ्या मागे.
सो गाईज नेक्स्ट वर्ड आपण घेतलेला आहे रचना. बघा कोणत्याही आकृतीची एक रचना असते. सो आपण म्हणत असतो की त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. मीन्स रचना या शब्दाला आपण बोलतो स्ट्रक्चर. ओके, स्ट्रक्चर मीन्स रचना. ओके, नेक्स्ट इज संपूर्ण. संपूर्ण या शब्दासाठी यूज करायचं आहे एंटायर. बघा एंटायर फॅमिली मीन्स संपूर्ण परिवार. आपण ऐकलेलं असेल. ओके, एंटायर मीन्स संपूर्ण. बघा गाईज तुम्ही माझ्या मागे लगेचच हे लर्न करत राहा बिकॉज तुम्हाला 50 इंग्लिश वर्ड्स आत्ताच यायला लागणार आहेत. मी प्रत्येक शब्दाचा पूर्ण अर्थ तुम्हाला सांगत आहे म्हणून तुमच्या लक्षात लगेचच येत असेल. ओके गाईज, नेक्स्ट वर्ड आपण घेतलेला आहे लोक. लोक या शब्दाला आपण म्हणायचं आहे पीपल. ओके गाईज, आपण म्हणत असतो की खूप लोक तिथे उभे आहेत. सो लोक मीन्स पीपल. ओके, बहुतेक किंवा सर्व. बहुतेक किंवा सर्व यासाठी यूज करायचा आहे आपल्याला मोस्ट. मोस्ट मीन्स सर्व. नेक्स्ट इज घातक. बघा गाईज आपण म्हणत असतो की ते आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे. ते आपल्या शरीरासाठी योग्य नाहीये. सो हार्मफुल. ओके, हार्मफुल मीन्स घातक. ओके, नेक्स्ट इज दोनदा. बघा दोनदा, वन्स. आपण याच्या अगोदर शिकलेलो आहोत हा वर्ड. वन्स मीन्स एकदा. सो दोनदा यासाठी ट्वाइस. ओके, खूप इझी आहे. ट्वाइस मीन्स दोनदा. सो अवर नेक्स्ट तुलना करणे. बघा पुढचा शब्द आपण घेतलेला आहे गाईस, तुलना करणे. आपण म्हणत असतो की तुलना करू नको किंवा कोणासोबत आपण तुलना करायला नकोय. सो तुलना मीन्स कंपेअर. ओके, कंपेअर मीन्स तुलना करणे. नेक्स्ट इज अचूक. तुझं उत्तर खूप अचूक आहे. आपण म्हणत असतो की हे खूप अचूक लिहिलं आहे तू. सो ॲक्युरेट. ओके, ॲक्युरेट मीन्स अचूक. नेक्स्ट इज नियंत्रण. त्या गोष्टीवर नियंत्रण ठेवा किंवा तुमच्या तोंडावर बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कंट्रोल युअर सेल्फ मीन्स नियंत्रणचा अर्थ होतो कंट्रोल. ओके, कंट्रोल मीन्स नियंत्रण. नेक्स्ट इज प्रशिक्षण. काही गोष्टींचं एज्युकेशन मध्ये आपण प्रशिक्षण घेत असतो. सो आपण म्हणत असतो की माझं प्रशिक्षण चालू आहे मीन्स ट्रेनिंग. ओके, ट्रेनिंग मीन्स प्रशिक्षण. नेक्स्ट वर्ड इज विषय. बघा आपण म्हणत असतो कोणत्या विषयाचा आज तुझा पेपर होता, कोणत्या विषयावर तू सांगतोय. सो सब्जेक्ट. ओके, सब्जेक्ट मीन्स विषय. नेक्स्ट आहे मस्त. आपण म्हणतो की हे खूप मस्त आहे, खूप जबरदस्त आहे. मस्त यासाठी आपल्याला ग्रेट यासाठी आपल्याला इथे यूज करायचा आहे ग्रेट. बघा गाईज, गुड मीन्स चांगले, नाईस मीन्स देखील चांगले, पण मस्त हा थोडा वेगळा शब्द आहे. त्यासाठी आपण म्हणत असतो ग्रेट. ओके, नेक्स्ट वर्ड इज चाचणी. ओके गाईज, बघा आपण म्हणत असतो की माझी चाचणी चालू आहे, त्या मुलाची चाचणी सुरू झाली आहे मीन्स टेस्ट. किंवा कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आपण कोणतीही टेस्ट करत असतो. सो टेस्ट मीन्स चाचणी. ओके, नेक्स्ट इज प्रत्येक. प्रत्येक जण. ओके, एव्हरी मीन्स देखील प्रत्येक होतो. एव्हरीचा अर्थ देखील प्रत्येक असा होतो. आणि ईच. ओके, त्याला सिमिलर ईच आहे. ईच मीन्स देखील प्रत्येक. ओके, नेक्स्ट इज शांतता. शांतता ठेवा. नेहमी आपण वाचत असतो शांतता पाळा किंवा आपण बोलत असतो शांतता ठेवा. सो सायलेन्स. सायलेन्स मीन्स शांतता. नेक्स्ट इज चारित्र्य. ओके, चारित्र्य यासाठी यूज करायचा आहे आपल्याला वर्ड कॅरेक्टर. ओके, कॅरेक्टर मीन्स चारित्र्य. सो अवर नेक्स्ट वर्ड इज कधी कधी. बघा आपण म्हणत असतो की आपण कधी कधी तेथे जातो किंवा कधी कधी आपण येतो. सो कधी कधी मीन्स समटाइम. ओके गाईज, बघा समटाइम मीन्स कधी कधी. ओके, समटाइम मीन्स कधी कधी. नेक्स्ट इज स्वतंत्रता. आपण म्हणत असतो की स्वतंत्रता या शब्दाचा अर्थ आहे फ्रीडम. ओके, फ्रीडम मीन्स स्वतंत्रता. नेक्स्ट इज भावना. बघा भावना, कोणाच्या भावना समजून घेणं किंवा भावना दुखू न देणं. सो इमोशन. भावना या शब्दाला म्हणतात इंग्लिश मधून इमोशन. ओके,
इमोशन मीन्स भावना. नेक्स्ट इज विजय. आजचा लास्ट वर्ड मीन्स 50 नंबरचा वर्ड आपण घेतलेला आहे विजय. आपण त्या गोष्टीवर विजय प्राप्त केला मीन्स विक्ट्री. ओके गाईज, बघा किती इझिली तुम्ही आज 50 वर्ड शिकले आहात. विक्ट्री मीन्स विजय. ओके गाईज. सो गाईज, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडला असेल. गाईज, आपण आज 50 डेली यूज इंग्लिश वर्ड्स बघितले आहेत आणि इझिली ते लर्न झाले असतील अशी मी आशा करते. हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन युजफुल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तेही आपल्या मराठी भाषेतून बघण्यासाठी सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आपल्या मराठी चॅनलला. आणि हो, सोबतच बेल आयकॉन जरूर प्रेस करा, ज्यामुळे माझा येणारा प्रत्येक असाच नवीन अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल, ज्यामुळे तुम्ही माझा येणारा एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद.